पण ऍक्च्युली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे आणि त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील. त्यामुळे कुणाची तर चौकशी चालू असेल. मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते, पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल. फक्त माझं राजकारणी मंडळीला एवढंच सांगणं आहे, बाबांनो, माया भगिनींना पुढं करून राजकारण करू नका. मैदानात येऊन आपण राजकारण करू. अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोधणारं नाही आणि एवढ्या नीच आणि खालच्या पातळीवर राजकारणाच्या याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका. आजपर्यंत जयकुमार गोरे कधी केला नाही, पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा. सवय आहे, कारण मी सामान्य कुटुंबातला आहे. त्यामुळं मला हे सोसायची आणि सहन करायची सवय आहे. परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्यात दिलेली आहे. पण ठीक आहे, विठुराया एवढंही देतो, संकटं जरी आली तर संकटातनं मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं. त्यामुळं आनंद आहे अशा संकटांना सामोरं जाताना. पलटणवाली कितपत सामील आहे त्याच्यात? बिलकुल सामील आहेत, आपल्याला लक्षात येईल. आणि मी तर काय सांगेन, मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. कटातमध्ये चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे. याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता, म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता. याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमचं संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंतचा यांचा प्लॅन होता. वेळ आली की हे सगळं मी सांगेन तुम्हाला आणि हे सगळे पुरावे आत्ताही माझ्या मोबाईलमध्ये आत्ता माझ्याकडे आहे. थोडा तपास चालू आहे, तपास होऊ द्या. तपास झाल्यानंतर मी बोलेन त्याचं.